कंटाळा हा शब्द ऐकल्यावरच ना आपल्याला एक आळस येतो, एक उदासपणा जाणवतो, नाही का? तेच रुटीन, तेच रोजचं काम, ऑफिसचं काम, तेच 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 जेवण बनवणं आणि तेच घरातली सगळी आवरावर करणं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक ठराविक कामाचा साचा. कधीकधी खरंच वाटतं यातून बाहेर पडावं, पण कसं ते समजत नाही. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्यापैकी कितीतरी जणींना कधी ना कधी असं वाटलंच असेल. मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर आज मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या जगण्यातला उत्साह, आनंद, जिवंतपणा आणि जगण्याला एक नवीन अर्थ घेऊन येतील. विश्वास ठेवा, या गोष्टी तुम्ही मनापासून जर केल्यात ना, तर तुम्हाला जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही. आणि या फक्त पुस्तकी कल्पना नाही आहेत, तर माझ्या स्वतःच्या अनुभवातून किंवा माझ्या आजूबाजूच्या यशस्वी आणि आनंदी लोकांकडून मी शिकलेले काही प्रॅक्टिकल लेसन्स आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळचा सूर्यप्रकाश अनुभवा, निसर्गाची सकारात्मक ऊर्जा अनुभवा. तुमच्यापैकी किती लोक रोज सकाळी लवकर उठून सूर्यप्रकाश अनुभवतात? आजकाल आपण मोबाईलमध्ये आणि घरातच अडकून राहतो, पण सकाळच्या सूर्यप्रकाशात एक वेगळीच जादू आहे. सूर्यप्रकाश आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार करतो, जो आपल्या हाडांसाठी खूप आवश्यक असतोच, पण तो आपल्या मनावरही सकारात्मक परिणाम करतो. सकाळी लवकर उठा, खिडकीजवळ बसून सूर्यप्रकाश अनुभवा. तुम्हाला शक्य असेल तर बाल्कनीमध्ये किंवा बाहेर फिरायला जा. निसर्गात चालल्याने, झाडांकडे बघितल्याने आणि सूर्यप्रकाशामुळे मनाला शांती मिळते. तुम्ही ताजेतवाने होता आणि तुमच्यात दिवसभर काम करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. पुढची गोष्ट आहे, दररोज स्वतःशी संवाद साधा. स्वतःशी म्हणजे आरशासमोरच्या व्यक्तीला जाणून घ्या. दिवसभर आपण हजारो लोकांशी बोलतो, पण कधी स्वतःशी बोलतो का? आजचा दिवस कसा गेला? आज मी काय चांगलं काम केलं? आज मी कुठे कमी पडले? यासारखे स्वतःशी संवाद. सुरुवातीला थोडं हे विचित्र वाटेल, पण यामुळे ना तुम्हाला तुमच्या भावना, तुमच्या मनातली भीती आणि तुमच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून येतात. स्वतःशी संवाद साधल्यामुळे तुमच्या मनातली घालमेल कमी होते. जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटेल, तेव्हा तुमच्यासोबत एक व्यक्ती नेहमी असेल, ती म्हणजे तुम्ही स्वतः. या संवादातूनच तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची अचूक उत्तरेसुद्धा मिळतील. पुढची गोष्ट आहे, दररोज कृतज्ञता व्यक्त करा. छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद शोधा. कृतज्ञता म्हणजे मोठमोठ्या गोष्टींसाठी आभार मानणं नव्हे, तर कृतज्ञता म्हणजे रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. आज तुम्ही सकाळी उठलात आणि सूर्यप्रकाश तुमच्या खिडकीतून आत आला, त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्याकडे चहा पिण्यासाठी चांगला कप आहे, नाश्ता करायला अन्न आहे, याबद्दल कृतज्ञ राहा. कदाचित तुमच्या मित्राने, तुमच्या नातेवाईकाने तुम्हाला फोन करून कसा आहेस विचारलं असेल, तर त्यासाठी कृतज्ञ राहा. मी दररोज झोपण्यापूर्वी माझ्या मनातल्या अशा 3 गोष्टी लिहिते, ज्यांनी मला आज आनंद दिला. सुरुवातीला खरं तर मला हे थोडं विचित्र वाटलं, पण आता ना याची सवय झाली आहे. हे केल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात आनंदी क्षणांची अजिबात कमी नाही. कृतज्ञता खरं तर तुमच्या मनातली नकारात्मकता दूर करते आणि आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं किती समृद्ध आहे, आपण किती श्रीमंत आहोत याची जाणीव होते. संगीत म्हणजे तुमचं इन्स्टंट मूड बूस्टर आहे. संगीत हे फक्त मनोरंजनासाठीच नाही, तर ती एक थेरपी आहे. जेव्हा तुम्ही कंटाळलेले किंवा निराश असाल, तेव्हा तुमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट लावा. जेव्हा कामामुळे आपण थकून जातो, तेव्हा रॉक गाणी ऐका, जी गाणी आपल्याला खरंच भरपूर ऊर्जा देतात. तुम्हाला आवडत असेल तर गाणी लावा, मस्त गाण्यावर डान्स करा, गाण्याचे शब्द गुणगुणा. तुम्ही बघाल, गाण्यात इतकी ताकद आहे ना, की ते तुमचा मूड एका क्षणात बदलू शकतं. संगीत तुमच्या विचारांना सकारात्मकसुद्धा बनवतं. पुढची गोष्ट आहे, हास्य आणि विनोद अनुभवा. हसणं ही खरं तर एक थेरपी आहे. तुम्हाला आठवतं आहे का, तुम्ही शेवटचं मनसोक्तपणे कधी हसला होतात? आपण कामाच्या आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली इतके दबून जातो की हसायलाच विसरून जातो. पण हसणं ही तर सर्वात स्वस्त आणि प्रभावी थेरपी आहे. जेव्हा तुम्ही हसता, तुमच्या शरीरात एंडोफिन नावाचं हॅपी हार्मोन्स तयार होतं, जे तुमचा ताणतणाव कमी करतात आणि तुम्हाला मग आनंदी वाटायला लागतं. एक छोटी गोष्ट नक्की करून बघा. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बसून एखादा कॉमेडी शो बघा किंवा तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा द्या. असं काहीतरी करा, ज्यामुळे तुम्हाला मनसोक्त खळखळून हसता येईल. हसण्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या काही काळासाठी नक्की विसरून जाता आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जासुद्धा मिळते. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा, अगदी आपल्या घराच्या अवतीभोवती.
बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्या अवतीभोवती निसर्ग कुठे आहे? निसर्गात जायचं तर कुठेतरी ट्रिपला जायचं, तर अजिबात नाही. साधी सोपी निसर्ग थेरपी म्हणजे आपल्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर. मी अनेकदा घराच्या अवतीभोवतीच्या या परिसरात फेरफटका मारते. आसपास दिसणारी हिरवीगार झाडं, दूरवरचे डोंगर, हे छोटे क्षण मला खूप ऊर्जा देतात. कधीकधी सकाळी लवकर उठते आणि या शांतपणे सूर्योदय बघते. या क्षणांमध्ये मला माझ्या समस्यांचा काही काळ विसर पडतो आणि मन अगदी ताजेतवानं होऊन जातं. निसर्ग आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य किती सुंदर आहे आणि आपल्या समस्या त्याच्यापुढे किती लहान आहेत. खरं तर मोबाईल, लॅपटॉप बाजूला ठेवून थोडा वेळ निसर्गात घालवा. तुम्हाला तुमच्या मनावर आणि शरीरावर खूप सकारात्मक परिणाम झालेले बघायला मिळतील. पुढची गोष्ट आहे लोकांशी आपलेपणाने जोडून राहा. डिजिटल नाही तर रिअल कनेक्शन. आजकाल आपण सगळे सोशल मीडियावर सक्रिय आहोत, पण खरं कनेक्शन नक्की कमी झाले. आपण हजारो मित्रांना लाईक्स करतो, मेसेजेस पाठवतो, पण खरंच जेव्हा कुणाची गरज असते तेव्हा कुणी जवळ नसतं. कधीतरी फोन बाजूला ठेवा आणि तुमच्या जुन्या मित्रांना भेटा. कुटुंबासोबत डिनरचा प्लॅन करा. हे फक्त नुसतं बोलू नका, ऐकू नका, तर प्रत्यक्ष कृतीत आणा. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करता, घरातल्या एखाद्या वयस्कर माणसासोबत थोडा वेळ बसून गप्पा मारता, तेव्हा तुम्हाला एक वेगळंच समाधान मिळतं. आनंद देण्यातच आपलं सुख असतं. खरं तर एकटेपणा हा आपल्याला वाटणाऱ्या कंटाळ्याचं एक खूप मोठं कारण आहे. लोकांशी मनमोकळा संवाद साधा, भरपूर हसा, बोला, एकमेकांना मदत करा आणि मदतही घ्या. या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात जिवंतपणा आणि आनंद वाटायला नक्की मदत करतील. स्वतःसाठी जगायला शिका, कारण तुम्ही महत्त्वाचे आहात. आपण इतरांसाठी इतकं काही करतो. ऑफिस असेल, घर असेल, कुटुंब असेल, पण स्वतःसाठी किती करतो? जर मीच ठीक नसेन, आनंदी नसेल, तर मी इतरांसाठी काय करणार? हा प्रश्न नक्की स्वतःला विचारा. तुमच्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. स्वतःला वेळ द्या. रोज सकाळी 10 ते 15 मिनटं चालायला जा, योगा करा किंवा कधीतरी फक्त शांतपणे बसून श्वास घ्या. पौष्टिक आहार घ्या, बाहेरचे पदार्थ कमी करा. मोबाईल, लॅपटॉप बाजूला ठेवून रात्री शांत झोपा. दिवसातून किमान 5 ते 10 मिनटं माइंडफुलनेसचा सराव करा. शांत बसा आणि फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता, स्वतःची काळजी घेता, तेव्हा तुम्ही अधिक सकारात्मक, उत्साही आणि आनंदी असता. आणि तेव्हा कंटाळा हा शब्द तुमच्या जवळही फिरकत नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भूतकाळात अडकू नका. त्याला फक्त धडा म्हणून स्वीकारा आणि सोडून द्या. बघा, आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलेलं असतं. कोणीतरी आपल्याला धोका दिलेला असतो, एखाद्या परीक्षेत आपण नापास झालेलो असतो किंवा एखादं नातं तुटलेलं असतं. आपण त्याच गोष्टींचा विचार करत बसतो. माझ्यासोबतच असं का घडलं? मी असं का वागलो? ते माझ्याशी असे का वागले? अशा बऱ्याच गोष्टी. आपल्या आयुष्यात एखादी खूप मोठी चूक झाली तर आपण अनेक महिनोन्महिने त्याच विचारात अडकून राहतो. आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही. आयुष्य पुढे जात असतं, पण आपण मात्र तिथेच अडकून राहतो. भूतकाळाला फक्त एक धडा म्हणून बघायला सुरुवात करा, कारण फक्त आजचा दिवस आपल्या हातात असतो. जुन्या गोष्टींपासून शिकून त्यांना मागे सोडून फक्त आज या क्षणावर लक्ष केंद्रित केल्यावर तुमच्या खांद्यावरचं ओझं नक्की कमी झाल्यासारखं वाटेल आणि तुम्ही मोकळेपणाने जगू शकाल. तुमचं ध्येय ठोस आणि व्यक्तिगत असावं, जे तुम्हाला सकाळचा उगवता सूर्य दाखवेल. बघा, ध्येय म्हणजे फक्त मला श्रीमंत व्हायचं आहे किंवा मला मोठी गाडी घ्यायची आहे, मला मोठं घर बांधायचं आहे असं नाही. तर ही झाली स्वप्न. ध्येय म्हणजे जसं की आपल्याला आपल्या कुटुंबातल्या कोणाचा तरी वाढदिवस स्पेशल करण्यासाठी एखादी छोटीशी ट्रिप अरेंज करायची असेल, तर दर महिन्याला आपण ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवू शकतो आणि त्यांच्या वाढदिवसादिवशी एखादी छान ट्रिप प्लॅन करू शकतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्याला जे समाधान मिळेल त्याची तुलना कशाशीसुद्धा होऊ शकत नाही. आणि आपण ठरवलेलं ध्येय पूर्ण केलं याचासुद्धा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. आपल्यासाठी ती फक्त फॅमिली ट्रिप नाही, तर आपल्या कुटुंबाला आनंद देण्याचं एक साधन असतं, एक ध्येय असतं. प्रत्येकाचं ध्येय काहीही असू शकतं. जसं की तुम्ही जर नोकरी करत असाल तर पुढच्या 3 महिन्यात मला माझ्या ऑफिसच्या प्रोजेक्टमध्ये एक नवीन डेटा ॲनालिसिस स्किल शिकायचं आहे किंवा माझ्या मुलांसोबत मला दर महिन्याला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं आहे. जेव्हा तुमच्याकडं असं एखादं ठोस आणि भावनिकदृष्ट्या जोडलेलं ध्येय असतं ना, तेव्हा रोज तुम्हाला सकाळी उठण्याचं एक कारण मिळतं आणि ते तुम्हाला मोटिवेट करतं आणि कंटाळा हा शब्द तुमच्या डिक्शनरीतून गायब होतो. मैत्रिणींनो, आयुष्यात कंटाळा तेव्हाच येतो जेव्हा आपण स्वतःला याच गोष्टींमध्ये किंवा त्याच रुटीनमध्ये अडकवून ठेवतो.
जग खूप मोठं आहे, खूप सुंदर आहे. फक्त आपल्याला त्याला नवीन नजरेनं बघण्याची गरज आहे. आज यातली कोणती तरी एक गोष्ट नक्की करून बघा आणि तुमच्या अनुभवांबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला खूप आनंद होईल तुमच्या कमेंट्स वाचायला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब